हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल। आज आपण बनवणार आहोत कणकीच्या कोंबांची भाजी। तर हे आहेत कणकीचे कोंब। दादाला त्याच्या मित्रांनी हे दिले होते, तर इथे मम्मी आता त्याची भाजी बनवत आहे। तर बघूया आपण कशी भाजी बनवायची। तर हे कोंब आहेत ते आपल्याला उकळून घ्यायचे आहेत, वाफवून घ्यायचे आहेत। त्यासाठी काय करायचं, सुरीने त्या कोंबांवरती सर्व बाजूंनी ढाचे मारून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते कोंब वाफवण्यासाठी मदत होईल आणि लवकरात लवकर उकडले जातील। तर प्रत्येक कोंबाला असं सुरीने होल पाडून झाल्यानंतर आपण त्याला स्वच्छ असे थंड पाण्यात 2-3 वेळा धुवून घ्यायचे आहेत, जेणेकरून त्याच्यामध्ये जी काही धूळ असेल, माती असेल ते निघून जाईल। कारण हे कोंब असतात रानामध्ये, तिथून आपण डायरेक्ट आणतो, साफ करतो, तर मग हे स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर ते कोंब आपल्याला उकळत ठेवायचे आहेत गॅसवरती। तर काही लोक ह्याची अख्ख्या कोंबांची भाजी करतात, जसं आपण आज करणार आहोत। तर काही लोक किसून करतात, काही लोक ह्याला बारीक बारीक कट करून करतात आणि त्यानंतर हे उकळत ठेवायचं आहे। तुम्ही एका कढईमध्ये, टोपामध्ये उकळत ठेवू शकता किंवा तुम्ही कुकरमध्ये पण उकळत ठेवू शकतात। हे कोंब उकडण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो, जवळपास 20-30 मिनिटं लागतात। तर त्यानंतर उकडता त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकायचं आहे आणि जास्त मीठ टाकायची गरज नाही आहे, कारण आपण ह्याला पुन्हा फोडणी देणार आहोत, तेव्हा पण तुम्ही मीठ ॲड करू शकता। आणि 20-30 मिनिटं झाले का बघायचं हे कोंब उकडले गेलेत की नाही, तुम्ही प्रेस करून सुद्धा बघू शकता। आणि दुसऱ्या साईडला आपण फोडणीची तयारी सुरू करायची आहे। त्यासाठी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे, कांदा टाकलेला आहे। कांदा लालसर झाला की त्यामध्ये आपल्याला घेतलेले आपण मसाले टाकायचे। इथे आपण मसाले घेतले आहे, मालवणी मसाला, लाल तिखट, धणेपूड आणि गरम मसाला आणि हळद घेतलेली आहे इथे आपण। तर हे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत। हे परतून झाले का त्यामध्ये हे वाटण घेतलेलं आहे, खोबऱ्याचं वाटण आहे। हे कोकणामध्ये हे खोबऱ्याचं वाटण करतात। तर वाटण करण्यासाठी काय करायचं आहे, एका कढईमध्ये किंवा पॅनमध्ये तुम्ही थोडं तेल टाकायचं, उभा चिरलेला कांदा टाकायचा। कांदा लालसर झाला की त्यामध्ये किसलेलं आपलं ओला नारळाचं खोबरं असतं ते टाकायचं आणि हे मिश्रण झालं परतून की ते डायरेक्ट आपण मिक्सरला लावतो आणि मिक्सरला बारीक वाटून झालं की तुम्हाला असं वाटण रेडी होईल। त्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि हे मिश्रण एकदा ढवळून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये हे आपले कणकीचे कोंब जे आहेत उकडलेले, ते एक एक करून सगळे सोडायचे आहेत आणि हे मिश्रण जरा ढवळून घ्यायचं आहे, जेणेकरून जे आपले मसाले आहेत ते कणकीच्या कोंबांना व्यवस्थित मस्त लागतील आणि भाजीला जास्त चव येईल, टेस्ट येईल। आणि तुम्हाला पाणी जर हवं असेल तर तुम्ही त्यात पाणी पण ॲड करू शकता थोडं। आणि थोडा वेळ हे वाफत ठेवायचं आपल्याला झाकण घालून, जेणेकरून त्याची चव खूप छान होईल, सुंदर होईल। आणि शिजल्यावर बघा, मसाले त्याच्यामध्ये मिक्स झाल्यावर बघा टेक्स्चर कसं किती सुंदर होतं। आणि ही आता आपण भाजी सर्व करू शकतो। टेक्स्चर बघा किती सुंदर आलेलं आहे, अगदी मटणाची भाजी आहे तसंच दिसतं आहे। भाजी रेडी झाली का त्याच्यावरती थोडी कोथिंबीर शिवरायची अशी, आणि ही भाजी आपण सर्व करू शकतो। तुम्ही ही नाचणीच्या भाकरीसोबत खाऊ शकता किंवा तांदळाच्या भाकरीसोबत खाऊ शकता। अशा पद्धतीने कणकीच्या कोंबांची सुंदर अशी भाजी रेडी झालेली आहे। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग।